नाही, बाजूचा परभणी, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, अगदी सातारा, सांगली इकडच्या भागामधून सुद्धा मी काही तरुणांच्या, काही OBC मधल्या नेतृत्वांच्या, सामाजिक क्षेत्रातल्या माणसांच्या भेटीगाठी घेतो आहे. आपल्या हक्क आणि अधिकारावरती आपण बोललं पाहिजे. आपण जर आता नाही बोललो, आपण जर आता रस्त्यावर नाही उतरलो, तर आपलं हे रिझर्वेशन 2025 साल हे तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून हे आपले हक्काधिकार संपलेले असतील, आरक्षण संपलेलं असतील. हे मी आव्हान करतो आहे. आपण काय केलं पाहिजे हा फीडबॅक घेतो आहे आणि एक महाराष्ट्रामध्ये चांगली संघर्ष यात्रा हक्काधिकाराच्या दृष्टिकोनातून OBC जोडो संघर्ष यात्रा आम्ही सुरू करत आहोत. मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या संदर्भात आपली काय भूमिका असणार OBC? त्यांनी कुठेही जाऊ द्या, पण त्यांनी इथली व्यवस्था वेठीस धरू नये. दादागिरी गुंडगिरी करून आरक्षण घेऊ नका. इथं न्यायव्यवस्था आहे, इथं संविधान आहे, इथं कायदा आहे आणि इथली व्यवस्था, इथलं सरकार, इथली लोकशाही प्रत्येक माणसाच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेते. त्यामुळे कुणीही अशी चॅलेंज करण्याची भाषा करू नये आणि OBC मधूनच आरक्षण पाहिजे हे संविधानाला मान्य नसताना, कायद्याला मान्य नसताना या नसत्या उठाठेवी करू नयेत.